गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण एंट्रॉपी इन डिफरंट थर्मोडायनामिक प्रोसेस याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. त्याच्या डेरिव्हेशन, त्याचे इक्वेशन, त्याचे फॉर्म्युले वगैरे वगैरे पाहिलेले होते. त्याच्यावरती एक साधा आणि सोपा क्वेश्चन दिलेला आहे. त्याच्याबद्दल आपण तो जेईला विचारलेला एक क्वेश्चन आहे, तो आपण सॉल्व करू. त्याच्यानंतर आपण नवीन पॉईंटकडं जाऊयात. तर त्यासाठी एक ग्राफ दिलेला आहे. हा ग्राफ आहे. या ठिकाणी आहे प्रेशर इन एटीएम, प्रेशर इन एटीएम. या ठिकाणी आहे व्हॉल्यूम, व्हॉल्यूम आहे लिटरमध्ये, आणि हा असा ग्राफ दाखवलेला आहे. या ठिकाणी ग्राफ आहे हा. या ठिकाणी प्रेशर आहे 6 ॲटमॉस्फिअर. या ठिकाणचं प्रेशर आहे 2 ॲटमॉस्फिअर. इथं आहे 1 लिटर आणि या ठिकाणी आहे 3 लिटर. असा ग्राफ दिलेला आहे. याला आपण रेक्टँग्युलर पॅराबोला असं म्हणतो. आणि रेक्टँग्युलर पॅराबोला म्हटला की हा आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ आहे. आयसोथर्मल प्रोसेसचा ग्राफ आहे, कारण रेक्टँग्युलर पॅराबोला आहे आणि अशा ठिकाणी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. मग क्वेश्चन काय आहे, आपल्याला विचारलं आहे डेल्टा एस फॉर धिस ग्राफ. ग्राफ कसा आहे, आयसोथर्मल प्रोसेसचा. कशावरून ठरवला, कारण हा ग्राफ असा आहे, रेक्टँग्युलर पॅराबोला असं म्हणतो. आणि मग दिलेला टर्म, आणि तेही विचारलेलं आहे. एंट्रॉपी विचारले, चेंज इन एंट्रॉपी जूल पर केल्विन पर मोल, अशी एंट्रॉपी विचारली. मग दिलं काय काय आहे, CV इज इक्वल टू 1.5 R. त्याच्यानंतर CP इज इक्वल्स टू 2.5 R. CP इज इक्वल्स टू, त्याच्यानंतर R इज इक्वल टू, कॅपिटल R इज इक्वल्स टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. त्याच्यानंतर काय दिले आणखीन, log to the base 10 इज इक्वल टू 0.3010 आणि log to the base 3 इज इक्वल टू 0.4771. आणखीन एक कन्सेप्ट दिलेला आहे, N इज इक्वल्स टू 2 मोल्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि याचं ऑप्शन असे आहेत. ऑप्शन ए आहे 10 जूल पर केल्विन पर मोल. बी ऑप्शन आहे 20 जूल पर केल्विन पर मोल. सी ऑप्शन आहे 30 जूल पर केल्विन पर मोल. आणि डी ऑप्शन आहे 40 जूल पर केल्विन पर मोल. आता तुमच्याकडे ग्राफ दिलेला आहे. स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये हे झाले क्वेश्चनमध्ये दिलेल्या सर्व टर्म्स. आता आपल्याला याचं सोल्युशन बघायचं आहे. हे ऑप्शन आहेत आपल्याला दिलेले आणि त्यानुसार आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की हा प्रोसेस कसा आहे, आयसोथर्मलचा ग्राफ आहे. आयसोथर्मल म्हटलं की टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. मग या ठिकाणी प्रेशर व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे, चेंज इन प्रेशर अँड चेंज इन व्हॉल्यूम आहे. म्हणजे आपण P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 या इक्वेशनचा सुद्धा यूज करू शकतो. पण आपल्याला हा क्वेश्चन एंट्रॉपीशी रिलेटेड आहे, म्हणून आपल्याकडं काल सॉल्व केलेल्या डिफरंट प्रोसेसपैकी एक इक्वेशन असं येतं, डेल्टा एस इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dq बाय टी. म्हणजेच हे इक्वेशन असं आपण मांडू शकतो, डेल्टा एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ du मायनस dw अपॉन टी. यालाच आपण असं मांडू शकतो, डेल्टा एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यूच्या ठिकाणी आपण ठेवू शकतो NCV dt अपॉन टी. या ठिकाणी मायनस
इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यूसाठी डायरेक्टली ठेवले आपण मायनस पी डेल्टा व्ही अपॉन टी. आता तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी काय तर चेंज इन टेम्परेचर येतं आणि आयसोथर्मल प्रोसेस आहे म्हणजे टेम्परेचर ऑफ द सिस्टीम इज रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोथर्मल प्रोसेस असल्यामुळं ही टर्म टोटली 0 होऊन जाते म्हणजे डेल्टा एस इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस आणि इंटिग्रेशन ऑफ पी डेल्टा व्ही हा लिहा स्मॉल चेंज आहे पी डेल्टा व्ही अपॉन टी. आता तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशनसाठी एक इक्वेशन माहिती आहे पी इज इक्वल्स टू काय येतं पी इज इक्वल्स टू काय येतं सांगा. इंटिग्रेशन ऑफ पीच्या ठिकाणी आयडियल गॅस इक्वेशन काय पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. आपल्याला पीसाठी पाहिजे पी इज इक्वल्स टू एन आर टी अपॉन व्ही. मग हे इक्वेशन या ठिकाणी ठेवलं पीच्या जाग्यावर एन आर टी अपॉन व्ही इंटू डी व्ही अपॉन टी. हा टी कॅन्सल. डेल्टा एस इज इक्वल टू इंटिग्रेशन कुठून कुठंपर्यंत V1 पासून V2 पर्यंत इथं आला एन आर इंटू डी व्ही अपॉन व्ही आणि मग आपल्याकडे फॉर्म्युला तयार होतो डेल्टा एस इज इक्वल्स टू डायरेक्टली. आता हा फॉर्म्युला डायरेक्टली लिहितो डेल्टा एस इज इक्वल्स टू 2.303 एन आर लॉग ऑफ टू द बेस 10 V2 अपॉन V1. हा फॉर्म्युला आपल्याला तयार काल केलेला आहे. हा फॉर्म्युला परत एक वेळेस तुम्हाला आठवण राहावं यासाठी हा फॉर्म्युला परत आपण सॉल्व केला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला वरती दिलेल्या सर्व टर्म्स पुटअप करायच्यात आणि मग त्याचा आपल्याला आन्सर सॉल्व करायचं आहे. फॉर्म्युला काय झाला कळलं का. फॉर्म्युला ऑलरेडी काल मी सॉल्व करून तुम्हाला दिलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती आपल्याला याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे आन्सर शोधायचं आहे. फॉर्म्युला येतो डेल्टा एस इज इक्वल्स टू 2.303 एन आर लॉग ऑफ टू द बेस 10 काय तर V2 अपॉन V1. मग डेल्टा एस इज इक्वल्स टू या ठिकाणी 2.303 इंटू एनची व्हॅल्यू आहे 2 आरची व्हॅल्यू आहे 8.314 इंटू लॉग ऑफ टू द बेस 10 वरती आहे किती इथं बघा या ठिकाणी की काय चेंज आहे चेंज इन व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे फायनल व्हॉल्यूम किती आहे 3 इनिशियल व्हॉल्यूम 1. त्याचबरोबर डेल्टा एस इज इक्वल्स टू 2.303 इंटू 2 याचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर या ठिकाणी येईल 4.606 इंटू 8.314 इंटू लॉग ऑफ 3 म्हणजे 0.4771. ऑलरेडी तुम्हाला लॉग दिलेला आहे आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं डेल्टा एस इज इक्वल टू 18.27 जूल पर केल्विन पर मोल हे आन्सर येतं. आता हे आन्सर वरती दिलेल्या ऑप्शनपैकी कुठे मॅच करते का तर 10 नाही आहे 30 नाही आहे ॲप्रॉक्सिमेटली हे आन्सर आपल्याला मॅच करतं आहे. इवन आपण आता हे इक्वेशन सॉल्व करण्या अगोदर P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 असा सुद्धा सॉल्व केलेला होता. मग या इक्वेशनमध्ये P म्हणजे V1 अपॉन इथं थोडंसं हे करतो मी V2 अपॉन V1 इज इक्वल्स टू P1 अपॉन P2. म्हणजे या इक्वेशनमध्ये ती जरी व्हॅल्यू ठेवली तर इथं प्रेशर चेंज आहे. इनिशियल प्रेशर आहे 2 ॲटमॉस्फिअर फायनल प्रेशर आहे 6 ॲटमॉस्फिअर आणि मग त्या ठिकाणी तीही व्हॅल्यू आपण चेंज करून हे एंट्रॉपी चेंज कॅल्क्युलेट करू शकतो. सो ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज 18.27 ॲप्रॉक्सिमेटली आन्सर आहे. इट इज रिलेटेड टू 20 जूल पर केल्विन पर मोल. तर अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला देता येतं. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपल्याला सांगितलेला
नेक्स्ट पॉईंट आपल्याकडं असा आहे, एंट्रॉपी चेंज इन डिफरंट फेजेस किंवा एंट्रॉपी चेंज इन फेज चेंज. म्हणजे एंट्रॉपीमुळं कसा फेज चेंज होतो किंवा फेज ट्रान्झिशन होतो याच्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहायचं आहे. त्यासाठी काही इक्वेशन फॉर्म्युले तयार होतात आणि मग त्याच्यासाठी आत्तापर्यंत विचारलेले काही क्वेश्चन एखादा दुसरा आपण क्वेश्चन घेऊ. थेरॉटिकल पार्ट थोडासा आहे आणि आता चॅप्टर संपायला अवघा एखादा दुसरा लेक्चर लागेल. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे तर त्याच्याकडे जायचं आहे आपल्याला. एंट्रॉपी चेंज इन फेज चेंज. एंट्रॉपी चेंज इन फेज चेंज. आता एंट्रॉपी चेंज कसा होतो, त्याच्यामध्ये फेज चेंजेस कसे पाहायला मिळतात त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे. त्यावरनं फॉर्म्युला आपल्याला सॉल्व करायचा आहे. एंट्रॉपी चेंज इन फेज चेंज त्याच्यामध्ये बघा, किंवा एंट्रॉपी चेंज इन फेज ट्रान्झिशन हेडिंग टाकू आपण. एंट्रॉपी चेंज होते कधी, इन फेज चेंज. त्याला दुसरं नाव फेज चेंजलाच फेज ट्रान्झिशन. म्हणजे जेव्हा एंट्रॉपी चेंज होते किंवा जेव्हा फेज चेंज होते तेव्हा एंट्रॉपी चेंज होते किंवा फेजचं ट्रान्झिशन होतं. आता याच्यामध्ये फेज चेंज कधी होतं किंवा कशा प्रकारे होतं त्याच्यासाठी आपल्याला आयसोथर्मल प्रोसेससाठी, म्हणजे जेव्हा एखाद्या प्रोसेसचा टेम्परेचर कॉन्स्टंट असतो त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणतो. मग आयसोथर्मल प्रोसेससाठी जेव्हा कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी आपण एंट्रॉपीमध्ये इक्वेशन काढलेलं आहे, डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन टी. आणि आणखीन एक इक्वेशन काढलेलं होतं, डी क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एस इज इक्वल्स टू असं नाही, डेल्टा एस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी क्यू अपॉन टी ॲट एनी कंडिशन. आणि हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरला हे इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपण काय सांगतोय, एखाद्या प्रोसेसचा जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन वापरता येतं. मग काय होतं हे, फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण पहिली ट्रान्झिशन स्टेट बघू किंवा फेज चेंज बघू. एंट्रॉपी ऑफ फ्युजन. आता तुम्हाला माहिती आहे फ्युजन म्हणजे काय, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होणे याला म्हणायचं फ्युजन. मग आपण या ठिकाणी एक्झाम्पल लिहू. एक सॉलिड सबस्टन्स आहे त्याचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झालं. मग हा सॉलिड किती असला पाहिजे, सॉलिड 1 मोल असला पाहिजे. कारण आपण याचं युनिट कसं कॅल्क्युलेट केलं बघा, जूल पर केल्विन पर मोल, म्हणजे पर मोल युनिट येतं, त्याच्यामुळे सॉलिड 1 मोल असला पाहिजे. त्यावेळेस लिक्विडसुद्धा 1 मोल येईल. मग आता 1 मोल सॉलिडचं 1 मोल लिक्विडमध्ये होण्यासाठी हीट चेंज होतो, त्याला आपण म्हटलं क्यू. आणि हीट चेंज होतो त्यासाठी लागणारं टेम्परेचर, ते टेम्परेचर आहे टेम्परेचर ऑफ मेल्टिंग पॉईंट. आपल्याकडं ॲक्च्युअल फॉर्म्युला काय आहे हा घेतलेला आहे, डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन टी. आता टेम्परेचर कसं आहे, मेल्टिंग पॉईंटसाठी टेम्परेचर आहे. आणि हे जे डेल्टा क्यू आहे, हा जो क्यू आहे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होण्यासाठी लागणारं टेम्परेचर, याला आपण क्यू म्हणतो. मग त्या क्यूला, म्हणजे हा जो क्यू आहे याला आपण डेल्टा एच, याला काय म्हणायचं, डेल्टा एच फ्युजन असं आपण म्हणू शकतो. मग डेल्टा एस इज इक्वल्स टू क्यूच्या ऐवजी डेल्टा एच फ्युजन अपॉन टेम्परेचर कोणतं, मेल्टिंग पॉईंटचं टेम्परेचर आपण यूज करू शकतो. अशा प्रकारचा एक फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतो. पहा परत एक वेळ सांगतो, सॉलिडचं जेव्हा कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं आहे, सॉलिडचं कन्व्हर्शन जेव्हा लिक्विडमध्ये होतं, लिक्विडमध्ये होण्यासाठी हा सॉलिड हीट ॲब्सॉर्ब करेल म्हणजे क्यू. 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्शन, कारण एंट्रॉपीचं युनिट काय आहे, जूल पर केल्विन पर मोल, म्हणजे पर मोल सॉलिडचं
1 मोल सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन करायचं. म्हणजे सॉलिड किती असलं पाहिजे, 1 मोल सॉलिड असेल तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, अन्यथा हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. मग 1 मोल सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. मग त्याच्यासाठी हीट चेंज झाली. किती हीट चेंज झाली, तर क्यू एवढी. हीट चेंज करण्यासाठी आपण टेम्परेचर जे यूज केलेलं आहे ते टेम्परेचर कोणतं, सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झाले म्हणजे टेम्परेचर मेल्टिंग पॉईंटमध्ये. मग हा जो क्यू आहे हीट चेंज, तो क्यू म्हणजे हीट चेंज कशासाठी, एन्थाल्पी चेंज फ्युजनसाठी. म्हणजे हे आणि हे सेम आहे, कारण एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे. मग एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे डेल्टा एच फ्युजन, आणि त्याच्यासाठी लागणारे टेम्परेचर इन मेल्टिंग पॉईंट. अशा प्रकारचं हे एक फॉर्म्युला तयार होतो. त्याच्यानंतर दुसरा एक्झाम्पल आहे, दुसरं फेज चेंज आहे एंट्रोपी ऑफ वेपरायझेशन. एंट्रोपी ऑफ वेपरायझेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक मोल लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्व्हर्शन होणे त्याला आपण म्हणजे वेपरायझेशन म्हणतो. मग इथं लिहू आपण लिक्विड त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये, गॅसियसमध्ये. म्हणजे लिक्विड किती असला पाहिजे तेव्हा आपण एंट्रॉपी कॅल्क्युलेट करू शकतो, 1 मोल लिक्विड असला पाहिजे. मग इथं सुद्धा म्हणजे लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी इथं क्यू एवढी हीट ॲब्सॉर्ब करावी लागेल, तेव्हा लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्व्हर्शन होईल. म्हणजे या ठिकाणी जे टेम्परेचर वापरलं जाणार आहे ते टेम्परेचर बॉइलिंग पॉईंटचं आहे. हा 1 मोल गॅस तयार होईल. मग आता हा फॉर्म्युला आपल्याला कसा कन्वर्ट करता येतो, हा फॉर्म्युला आता आपल्याला कसं कन्वर्ट करता येईल. आपल्याकडं फॉर्म्युला कसा आहे, डेल्टा एस इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन टी. आता डेल्टा एस कसा आहे, डेल्टा एस कशासाठी यूज करणार आहोत, एका लिक्विडचं गॅसेसमध्ये, म्हणजे डेल्टा एच व्हेपरायझेशनसाठी वापरणार. आणि हा जो टेम्परेचर आहे तर टेम्परेचर कसा आहे, टेम्परेचर हा बॉइलिंग पॉईंटसाठी यूज केलेला टेम्परेचर आहे. म्हणजे मग हा फॉर्म्युला कसा कन्वर्ट होतो, डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच व्हेपरायझेशन अपॉन टेम्परेचर. कुठलं आहे टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर आहे. टेम्परेचर कुठलं आहे, बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर आहे. मग हा एक फॉर्म्युला आपल्याकडं तयार होतो. मग आता ओव्हरऑल हे दोन फॉर्म्युले, एक सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये झालं, म्हणजे 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्शन 1 मोल लिक्विडमध्ये झालं. त्याचबरोबर 1 मोल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, फ्युजन. आणि 1 मोल लिक्विडचं 1 मोल गॅसेसमध्ये कन्व्हर्शन झालं, त्याला आपण म्हणतो इव्हापरेशन, वेपरायझेशन. मग त्यासाठी 2 फॉर्म्युले या ठिकाणी मी मांडतो. पहा, तर हे दोन्ही फॉर्म्युले एकाच ठिकाणी आपण मांडूयात, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आणखीन याच्यामध्ये काही शॉर्टकट चेंज करता येतो का, त्याच्याबद्दल पाहता येऊ शकतं. मग काय फॉर्म्युला होता, पहिला एन्थाल्पी ऑफ फ्युजनसाठी डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच फ्युजन अपॉन टेम्परेचर, कुठलं, मेल्टिंग पॉईंटचं टेम्परेचर आहे. आणि दुसरा फॉर्म्युला डेल्टा एस हा एंट्रॉपी कोणासाठी, फ्युजनसाठी. एंट्रॉपी कोणासाठी, वेपरायझेशनसाठी, इज इक्वल टू डेल्टा एच वेपरायझेशन अपॉन टेम्परेचर, कुठलं, बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर. मग या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला असा कन्वर्ट करता येईल का, बघा. हा फॉर्म्युला आता इथं काय झालं आहे, फ्युजन म्हणजे सॉलिडचं लिक्विडमध्ये, वेपरायझेशन म्हणजे लिक्विडचं गॅसेसमध्ये. म्हणजे एंट्रॉपी ऑफ फेज चेंज इज इक्वल टू डेल्टा एच, एन्थाल्पी ऑफ फेज चेंज. हा फॉर्म्युला डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता, किंवा फेज ट्रान्झिशन डिवायडेड बाय टेम्परेचर, कोणतं, एकतर मेल्टिंग पॉईंटचं किंवा बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर. तर असा हा एक शॉर्टकट फॉर्म्युला या दोघांच्या इक्वेशनवरनं आपल्याला तयार करता येतो. मग या फॉर्म्युल्याशी रिलेटेड 2 क्वेश्चन आहेत, सोपे आहेत, एका JEE किंवा नीटला विचारलेले क्वेश्चन आहेत, तर ते आपण
या ठिकाणी सॉल्व करू आणि मग हा पॉईंट या ठिकाणी संपतो. मग शेवटचा पॉईंट राहतो गिब्स फ्री एनर्जी, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊया. चलो, तर कुठंपर्यंत आले बघा. एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चनबद्दल आपण चर्चा करू. क्वेश्चन आहे मोलार हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ molar heat of vaporization of a liquid is a liquid is 6 kilojoule per mole. 6 kilojoule per mole if हा क्वेश्चन आहे, if the entropy change is entropy change if the entropy change is 16 joule per mole, 16 joule per mole, the boiling point of the liquid is the boiling point of the लिक्विड इज विचारलेला आहे. ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन आहे 375 डिग्री सेल्सिअस. दुसरा ऑप्शन आहे 375 केल्विन. तिसरा ऑप्शन आहे 273 केल्विन. आणि चौथा ऑप्शन आहे 102 डिग्री सेल्सिअस. असे हे ऑप्शन आहेत. मग आता या ठिकाणी मोलार हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड म्हणजे लिक्विडचं वेपरमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. मग दिलंय काय तुमच्याकडं, मोलार हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. मोलार हीट दिलेली आहे, म्हणजे मोलार हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ लिक्विड. आणि इफ द एंट्रॉपी चेंज दिलाय आणि विचारलंय काय, टेम्परेचर विचारलेलं आहे. म्हणजे मोलार हीटला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी म्हणतो. एन्थाल्पी दिलेली आहे तुमच्याकडं डेल्टा एच. दिलेलं काय डेल्टा एच कसलं, वेपरायझेशनसाठी किती दिलंय, 6 किलो जूल पर मोल. याला आपण 6 × 1000 जूल पर केल्विन पर मोल असं आपण म्हणू शकतो. जूल पर केल्विन पर मोल, डेल्टा एच वेपरायझेशन. त्याच्यानंतर आणखीन काय दिलेलं आहे, एंट्रॉपी चेंज डेल्टा एस. ही सुद्धा वेपरायझेशनसाठीच आहे. किती दिलं आहे, 16 जूल पर मोल. 16 जूल पर मोल दिलेलं आहे. आणि विचारलं काय आपल्याला काढायचं काय आहे, टेम्परेचर कोणतं, बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण फॉर्म्युला बघा. एंट्रॉपी कोणती, फेज चेंजची. एंट्रॉपी कोणती, फेज चेंजची इज इक्वल टू एन्थाल्पी कोणती, ती सुद्धा फेज चेंजची किंवा ट्रान्झिशनची, फेज ट्रान्झिशनची, डिवायडेड बाय टेम्परेचर कोणतं, बॉइलिंगचं किंवा मेल्टिंगचं. कोणतं दिलं आपल्याकडं, बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर दिलेलं आहे. मग डेल्टा एस इज इक्वल टू, या ठिकाणी डेल्टा एस दिलेलं आहे आपल्याकडं. डेल्टा एस किती दिला आहे, 16 इज इक्वल टू डेल्टा एच किती दिला आहे, 6 × 1000 डिवायडेड बाय टेम्परेचर कोणतं, टेम्परेचर दिलं आहे बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर दिले. मग याला इकडे घ्या. याला इकडे घेतल्यानंतर टेम्परेचर कुठलं, बॉइलिंग पॉईंटचं. टेम्परेचर बॉइलिंग पॉईंटचं म्हणल्यानंतर 6 × 1000 डिवायडेड बाय 16. आणि हे सगळं कॅन्सल केल्यानंतर ॲन्सर किती येतं, कारण याच्यामध्ये जे युनिट यूज केलेले आहेत, केल्विनमध्ये युनिट यूज केलेले आहेत, जूल पर केल्विन. म्हणजे यांचा आन्सर काय, टेम्परेचर कोणतं टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंटचं टेम्परेचर येतं. याचं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा, 2 × 16, 2 × 5 = 10, 500. इथं 2 चोक 8, या ठिकाणी 250. त्याच्यानंतर 2 × 2 = 4, 2 × 3 = 6,
बेक बे बेस 125 125 आणि 125 त्रिक 375 केल्विन. ऑप्शन काय आहे? 375 केल्विन आहे का? हे 375 केल्विन. तर अशा प्रकारचं हे तुमचं आन्सर सॉल्व होऊ शकतं. आणखीन एक कन्सेप्ट दिला आहे व्हेपरायझेशनशी रिलेटेड. त्या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर दिलं आहे आणि एंट्रॉपी ऑफ व्हेपरायझेशन असं विचारलेलं आहे. तो एक क्वेश्चन घेऊ आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. ओके, क्वेश्चन नेक्स्ट आहे. फक्त तुम्ही क्वेश्चन लिहित असताना व्हिडिओ पॉज करून ते क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, कारण आपल्याकडं तेवढा वेळ नसतो, कारण व्हिडिओच्या बऱ्याचशा अडचणी येत असतात, त्याच्यामुळं थोडंसं अडचण आहे. नेटची कधी कधी अडचण येत असते त्याच्यामुळं. ओके, चला क्वेश्चन सेकंड. क्वेश्चन आहे क्वेश्चन एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन ऑफ बेन्झीन. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन ऑफ benzene is 35.3 kilojoule per mole at its boiling point. Is 80 degrees Celsius. The entropy change in the transition. The entropy change in the transition. Entropy change in the transition of the vapor to liquid at its boiling point in joule per Kelvin per mole इच काढायचं आपल्याला. ऑप्शन पहिला आहे, ऑप्शन पहिला -441, दुसरा आहे -100, तिसरा ऑप्शन आहे +441 आणि चौथा ऑप्शन आहे +100. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला पुन्हा तोच, डेल्टा एस कशासाठी? फेज ट्रान्झिशनसाठी काय आहे? डेल्टा एच काय आहे? फेज ट्रान्झिशन डिवायडेड बाय टेम्परेचर कोणतं? बॉइलिंग किंवा मेल्टिंग. आता या ठिकाणी काय होते माहिती आहे का? गॅसियस कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होते, वेपर टू लिक्विड असं तुम्हाला म्हटलेलं आहे बघा. वेपर टू लिक्विड म्हणजे काय झालं? गॅसियसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होते. टेम्परेचर या ठिकाणी आपण कंडन्सेशनसाठी टेम्परेचर वापरणार आहोत. मग आता कन्व्हर्शन काय करायचं? हा फॉर्म्युला झाला. कन्व्हर्शन काय करायचं आपल्याला? या ठिकाणी डेल्टा एस दिलेला आहे, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन कशामध्ये दिलं आहे? किलोजूलमध्ये. तर या ठिकाणी किलोजूलचं जूलमध्ये कन्वर्ट करू, 35300 हे जूलमध्ये कन्वर्ट झाला, डिवायडेड बाय काय दिलेलं आहे पुढं? टेम्परेचर दिलं आहे. टेम्परेचर कशामध्ये दिलं आहे? 80 डिग्री सेल्सिअस. 80 + 273. आता हे केल्विनमध्ये झालं, तर 35300 डिवायडेड बाय 353 असं येतं. पण आत्तापर्यंत टेम्परेचर बॉइलिंगला हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे, टेम्परेचर मेल्टिंग पॉईंटला सुद्धा हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. आता या ठिकाणी कंडन्सेशन होते, म्हणजे ही प्रोसेस उलटी होते, म्हणून या ठिकाणी आपण मायनस साईन वापरतो. डेल्टा एस फेज ट्रान्झिशन इज इक्वल्स टू
-100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ऑप्शन कुठं आहे? ऑप्शन येतो बी. तर अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व केलेले पाहायला मिळतील. याहीपेक्षा काही खूप सारे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. पण असे क्वेश्चन तुम्हाला जेई किंवा नीटला विचारले जाऊ शकतात. हे फॉर्म्युले असे तयार करता येऊ शकतात. चला ठीक आहे. या सगळ्या कन्सेप्ट आता नेक्स्ट पॉईंटकडे जायचं आपल्याला. गिव्स फ्री एनर्जी चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे. तो संपला की हा चॅप्टर संपतो. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.